सर ऐका ना, माझ्या वडिलांना आता रिटायरमेंट मध्ये 50 लाख रुपये भेटले, तर ते म्हणताय की सेकंड होम घेऊन रेंटनी देऊ आणि रेंटल इन्कम चालू होईल. तर तुम्हाला काय वाटतं? तुला आज एक आहे ना इल्युजन ऑफ रेंटल इन्कम विषयी थोडी माहिती देतो. आता अज्युम कर की तुम्ही 50 लाखाचं घर घेतलंय, ऑलरेडी घेतलंय. त्या घर घेतलं की त्याला सोसायटी मेंटेनन्स सुरू झाला आणि प्रॉपर्टी टॅक्स सुरू झाला. साधारण प्रॉपर्टी टॅक्स आणि सोसायटी मेंटेनन्स हजार रुपये 50 लाखाच्या घराला आज साधारणपणे लागतात. हे 2000 रुपये ते झाले. अज्युम कर की त्या घराला तुला 12,000 रुपये रेंट मिळालं. आता ते 12,000 रुपये रेंट मिळालं म्हणजे काय की तू 10,000 रुपये फायनली कमवते, कारण 2,000 रुपये तुझे खर्चात चालले गेले. 12 महिन्यानंतर तुझ्याकडे किती पैसे आले? 1,20,000. 50 लाखाच्या अगेन्स्ट हे 1,20,000 रुपये म्हणजे साधारण 2.5% फक्त. मग हा रेंटल इन्कम तुझ्या पप्पांना परवडेल का? महागाईचा जो दर चाललाय त्याप्रमाणे आजच्या डेटला रेंटल इन्कम हा इल्युजन आहे. इंडियामध्ये तरी एकदम कमर्शियल प्रॉपर्टी जरी बाय केली तुम्ही तरी 4.5-5% पुढे तुम्हाला रेंटल इन्कम नाहीये. त्याऐवजी तुम्ही पोस्टामध्ये ठेवले, फिक्स डिपॉझिट केले, किंवा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे आज मागील 10 ते 15 वर्षाचा डेटा आहे, कुठल्याही इक्विटी म्युच्युअल फंडने 15%, 12%च्या खाली रिटर्न दिलेले नाहीयेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे दोन त्याच्यात साध्य होतात. एक तर महागाईला तुम्ही बीट करता, जे की तुमच्या पैशाला कमी होण्यापासून वाचवते. दुसरे, तुम्हाला एक चांगलं रेंटल इन्कम मिळतं. तर तुम्ही त्याचा नक्की विचार करावा आणि रिटायरमेंट नंतर आलेल्या पैशातून रेंट हा शक्यतो टाळावा, हा माझा सल्ला आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता.